हॅलो एव्हरीवन. कसे आहात? मजेत आहात ना? आणि मोटिवेटेड आहात ना? जर नसाल तर मित्रांनो, आपले मोटिवेटेड व्हिडिओज नक्की बघत जा आणि स्वतःला मोटिवेटेड ठेवा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार, मी मानसी. आजच्या आपल्या एपिसोडमध्ये सगळ्यांचे मनापासून वेलकम करते. आजचा आपला एपिसोड आहे एक प्रेरणादायी कथा. मित्रांनो, ही कथा तुम्हाला एका आईची कथा तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढेल. एक महिला देवाला खूप मानायची. रोज पूजापाठ करायची, जप करायची. देवावर तिची खूप श्रद्धा होती. एकदा ती असंच किचनमध्ये काम करत होती. तिच्या किचनमध्ये समोर एक खिडकी होती. खिडकीच्या बाहेर एक अंगण होतं आणि काम करताना किचनच्या खिडकीतून तिला दिसतं तर काय, तिचा 8 वर्षाचा मुलगा अचानक जोरात खाली पडताना दिसतो. दुसऱ्या मजल्यावरून तिचा मुलगा खाली पडतो. ती खूप घाबरते. ती पळत जाते, त्याला उचलते. ती त्याला उचलून दवाखान्यात घेऊन जाते आणि हे सगळं करताना, त्याला उचलताना ती विसरून जाते की 8च दिवसाआधी तिचं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं आहे. तिला जड काही उचलायला मनाई आहे. ती ज्यावेळी गाडीतून तिच्या मुलाला घेऊन जात असते त्यावेळी ती विचार करते की हे देवा, माझ्यासोबतच तू असं का केलंस? मी तुला किती मानते, मी तुझी किती पूजा करते, तरी तू माझ्यासोबतच असं केलंस. पण तितक्यातच ती हे सगळं बोलत असताना तिच्या लक्षात येतं की ज्या ठिकाणी तिचा मुलगा पडला त्या ठिकाणी कालपर्यंत लोखंडाचे तुटलेले पाईप ठेवले होते. जर ते काल मी बाजूला ठेवले नसते तर इतक्या दिवसापासून माणसं येत नव्हती. ते बाजूला करायला बरोबर कालच माणसं आली. त्यानंतर तिच्या लक्षात आलं की माझं तर अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं आहे. मला साधी बादली उचलता येत नाही आणि मी माझ्या 8 वर्षाच्या मुलाला असंच उचलून घेतलं. मला ही ताकद आली कुठून? हे सगळं विचार करत ती हॉस्पिटलला पोचली. त्यावेळी 4:30 वाजले होते आणि पोचल्यावर तिच्या लक्षात आलं की जे डॉक्टर इतर वेळी 2 वाजता हॉस्पिटलमधून निघून जातात ते आज 4:30 वाजेपर्यंतसुद्धा तिथेच होते. त्यानंतर त्यानंतर तिच्या मुलाला ॲडमिट करून ती धावत देवाजवळ गेली. तिने हात जोडले आणि देवाचे खूप धन्यवाद मानले. आणि तिला एका संताने सांगितलेली एक गोष्ट आठवली की ईश्वर असं म्हणतात की मी तुझ्या वाटेला येणाऱ्या संकटांना मिटवू नाही शकत, पण मी त्यांना झेलण्याची ताकद नक्की देऊ शकतो. तुला तुझ्या संकटांना सामोरे जायची क्षमता नक्की देऊ शकतो. व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा की आपला व्हिडिओ कसा वाटला.